आता राज ठाकरे त्यांच्या विरोधात बोलायला लागले की राज ठाकरेच्या सभेचा खर्च कुणाच्या खर्चात घालायचा, हे डोकं खाजवायचं काम विनोद तावडे करायला लागले. ती शिक्षण मंत्री. अरे शिक्षणाचं बघ ना, तिथं कुठं डोकं खाजवतो रे? तुझी डिग्री काय, तुझं शिक्षण काय, तू बोलतो किती, सांगतो काय, ह्याचा काहीतरी ठाव ठिकाणा. आणि त्याच्या नावातच विनोद आहे. त्याचं नावच विनोद तावडे. तो विनोद पण कुणाच्या तरी तावडीतच सापडलाय, असलं सगळं झालं. मित्रांनो, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण आम्ही कधी तसं काढलं नाही. आज राज ठाकरे सभा घेत आहेत आणि फक्त म्हणतायत नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन लोक देशाला चालणारी नाहीयेत, देश अडचणीत नाही, ते देशाला घातक आहे आणि स्क्रीन लावून पटवून देत आहे. त्याच्यामध्ये पहिलं काय बोलले, आता काय बोलतात, दूध का दूध पाणी का पाणी, हा सूर्य हा जयत्र. त्याच्यावर भाजपला ती मुद्दा खोडता येईना आणि गप्प बसता येईना. आणि त्याच्यामुळे रडीचा डाव काय, तर मुंबईला राज ठाकरेंची सभेला ग्राउंडच देणार नाही. अरे काय रे, लोकशाही ना. हा थांबा जरा, मला बोलू दे राव. त्याच्यामध्ये यांचं काही खरं नाहीये. हा निव्वळ ह्यांच्या विरोधात कुणी बोललं की तो देशद्रोही झाला, ह्यांच्यासारखं बोललं की लय चांगला. अरे अरे अरे, मदनाचा पुतळाच आहे ती, असं यांना वाटतं. आता बघा ना, काही दिवस पर्यंत ते विजयसिंह मोहिते पाटील वगैरे आपल्या बरोबर होते, तर त्यांच्यावर टीका करायचे. काय ह्यांनी केलं, घराणेशाही घराणेशाही घराणेशाही. आणि आता परवा 50 वर्ष झाली कारकिर्दीला हार घातला. एवढ्या मोठ्या माणसाला मला हार घालण्याची संधी मिळाली. अरे अरे, किती नाटकं कराल, किती नौटंकी कराल. काय लोक काही एवढी दुटखुळी आहेत का? लोकांना कळत नाही का? आमच्यातलं त्यांच्यात गेलं की गोमूत्र शिंपडल्यावर कसं एकदम शुद्ध होऊन जातंय, तसला प्रकार त्यांचा चाललेला आहे. आता ते सुजय विखे आणि रणजित मोहिते पाटील, तुम्ही आमची घराणेशाही काढता. रणजित मोहिते पाटील आणि सुजय विखे पाटील घराण्याचे आणि मोहिते पाटील घराण्याचे नसते तर यांना कोणी घेतलं असतं का? तिथं सतरंजी उचलायला तरी घेतलं असतं का? तुम्ही मला सांगा. 4 पिढ्या 3 पिढ्या यांच्या राजकारणामध्ये गेल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वैचारिक बैठक यांच्या घरामध्ये, आणि त्याच्यामुळे यांना महत्त्व प्राप्त झालं. आज ही लोक सोडून चालले, ठीक आहे, ज्याचा त्याला लखलाप, त्याबद्दल दुमत नाही. कधी आमच्याकडे असताना विजयदादा एवढे पाहुण्या रावळ्याला कधी भेटत नव्हते. आता काय पाहुणे काय रावळे आटायला लागले. पार तिकडे इंदापूर पासून आपल्या बारामतीमध्ये पाहुण्यांनाही कळना राव. आपल्या साहेबाकडे होते तेव्हा कधी यायचे नाही ना, आता तर लय सारखेच यायला लागले. कसा माणूस बदलतो ते पहा. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आपण अजिबात अधिकचं त्या ठिकाणी महत्त्व देऊ नका. उद्याच्याला सुप्रियाला तुम्ही खासदार केल्यानंतर आपलं आघाडी युपीएचं सरकार आल्यावर, काँग्रेस सत्तेवर, युपीएचं सरकार सत्तेवर आल्यानंतर मनरेगा योजनेअंतर्गत 100 दिवसाच्या ऐवजी 150 दिवसांचा रोजगार आपण देणार आहे. पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आपण आणणार आहे. शिक्षणावर जीडीपीच्या 6% खर्च आपण करणार आहे. आज माझ्या अनेक मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी, भटक्या ह्या मुलींच्या शिष्यवृत्त्या मिळत नाहीत, प्रतिपूर्ती होत नाही. त्याच्याकरता जीडीपीच्या 6% खर्च केला जाणार आहे. मार्च 2020 पर्यंत 22,000 पद आपण भरणार आहोत. आणि मित्रांनो, मागं जसं त्यांनी सांगितलेलं होतं की दरवर्षी आम्ही एकदा तुम्हाला 15 लाख रुपये देऊ, ह्यावेळेस आपलं युपीएचं सरकार आलं की आपण 5 कोटी गरीब कुटुंब, एका कुटुंबात 4 माणसं धरा, 20 कोटी जनतेला म्हणजे 5 कोटी कुटुंबाला 72,000 एका वर्षाला, म्हणजे महिन्याला 6,000 हे आपण देणार आहोत. आणि हे साहेबांनी, राहुल गांधींनी सगळ्यांनी कबूल केलंय. पण त्याच्याकरता सुप्रियाला निवडून द्यावं लागेल, तिकडे संजय मामाला निवडून द्यावं लागेल, तिकडे सुशीलकुमार शिंदेंना निवडून द्यावं लागेल, इकडे संग्राम जगतापला निवडून द्यावं लागेल, तिकडे श्रीमंत उदयनराजे भोसलेंना निवडून द्यावं लागेल, इकडे मोहन जोशींना निवडून द्यावं लागेल.
आपला अमोल कोल्हे डॉक्टरला निवडून द्यावं लागेल, मावळात पार्थला निवडून द्यावं लागेल. असे सगळेच चांद्यापासून बांध्यापर्यंत निवडून देण्याचं काम आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला तिथं सांगून करावं लागेल. ते आपण करू शकतो. हवा बदलतीये. मोठी मोठी लोक आता अंबानी सारखे देखील सांगायला लागलेत. साऊथ मुंबईमध्ये मिलिंद देवरा चांगला आहे, मिलिंद देवरा आघाडीचा आहे, काँग्रेसचा उमेदवार आहे, राष्ट्रवादीने पाठिंबा दिलाय, इतर मित्रपक्षांनी पाठिंबा दिलाय. स्वतः मुकेश अंबानी सांगतात की ही व्यक्ती अतिशय चांगली आहे. म्हणजे मोठ्यांना तर लवकर हवा कळतीये. ह्याचाही विचार आपण करा. आता काही जण, आज अनेक सहकारी मित्र रासपमध्ये होते. निव्वळ धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या निमित्तानं आपली सगळ्यांची फसवणूक केली. मराठा समाज लाखोंचे मोर्चे निघत होते. मूक मोर्चाला मुका मोर्चा करून शिवसेनेनी थट्टा केली, मस्करी केली, चेष्टा केली. ह्यांना आता यांची जागा दाखवायची. त्यांना मुका काय असतो, मुक काय असतं, त्या मातोश्रीवरून बाबा बाहेरच पडला नाही पाहिजे. तिथंच उद्धव बसला पाहिजे. ही अवस्था त्यांची त्या ठिकाणी करून दाखवायची. लिंगायत समाजाला आरक्षण दिलं नाही. माझ्या मुस्लिम समाजाला शिक्षणाच्या मध्ये आरक्षण मान्य केलं हायकोर्टाने, तरी दिलं नाही. का नाही देत? मुस्लिम समाज देशाच्या उभारणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली नाही, त्यांचं योगदान नाही. परंतु हे दुटप्पी राजकारण ह्या मंडळींचं चाललेलं आहे. आम्ही सांगत होतो 52% आरक्षणाला कोणताही धक्का न लावता ह्या लोकांना आरक्षण द्या. ह्यांच्यात पण गरीब समाज आहे, त्यांना पुढे आणा. त्याच्यात तुम्ही नियम लावा की ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना त्याच्यामध्ये आरक्षणात धरू नका. जे लिंगायत मध्ये, मुस्लिम मध्ये, धनगर समाजात आणि मराठा समाजात ज्यांचं आर्थिक परिस्थिती मजबूत आहे त्याला काहीतरी एक फुटपट्टी लावा. 6 लाखाच्या पुढे, 10 लाखाच्या पुढे काय लावायचं ते, त्या वरच्यांना नको, पण गरीबाला द्या ना. दिवसभर काम केल्यानंतर ज्याची संध्याकाळी चूल पेटती, अशांना देण्याच्या करता कुणी त्यांना थांबवलंय? पवार साहेबांनी, राहुल गांधींनी ठरवलंय. जसं 2008ला सरसकट कर्जमाफी दिलेली होती, यांनी दिली नाही. पुन्हा माझा शेतकरी दुष्काळामध्ये होरपळतोय, आत्महत्या करतोय. त्याच्या घरामध्ये खायला काही नाहीये, त्याच्या जनावरांना चारा नाहीये, छावण्या हे सुरू करत नाहीये, जनावरांना, माणसांना प्यायला पाणी देत नाहीये. ही अवस्था या राज्यकर्त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला आता यांना ह्यांची जागा दाखवून आपलं सरकार आणायचंय. आपलं सरकार आल्यानंतर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. आपण पहिल्यांदा करून दाखवलंय आणि आता पुन्हा करण्याच्या बद्दलचा शब्द आम्ही तुम्हाला देतोय. त्याकरता हे सगळे जण निवडून येणं हे नितांत गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या करता स्वतंत्र अर्थसंकल्प, जसा रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो, आदिवासी समाजाचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो, माझ्या मागासवर्गीय समाजाचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो, तशा पद्धतीनं लाखाचा पोशिंदा, त्याला पण काही अनेक प्रश्न आहे, अनेक अडचणी आहे. काळ्या आईची इमाने इतबारे सेवा करतोय. त्याच्याकरता स्वतंत्र अर्थसंकल्प देण्याच्या बद्दलचं काम आपण त्या ठिकाणी करणार.